यार हा अरे रेव्यात नाही ती का सर ते हे बघा काय भारी आहे यार एक नंबर. चल रे बाबा चल. दोन्ही ओपन ठेवले पाहिजे होते म्हणजे वरून जायला पण ओपन ठेवला पाहिजे होता आणि बोगद्यातून जायला पण. मंडळी आता आपण आहे ना इथे जिथून आपल्याला साखरप्यासाठी जायचं आहे ना त्या रोड जवळ आहे म्हणजे इथून आतमध्ये खाली घ्यायचं आहे. तर इथून खाली घेतला ना की ब्रिज खालून राईट आहे तो घेतला की देवरुख सापरका मांबेड असं करून जाणार. तर हे मित्र लोक भेटलेत आमच्याच गावातले आहेत तर लकीली हे पण भेटले. तर चला हे बस चलो भेटू. चला झालं चला रे या आरामात. नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आता चाललोय परतीच्या प्रवासाला म्हणजेच मुंबईला. तर आम्ही निघालो होतो 5:45 वाजता म्हणजे हे भरपूर लेटच होता. तर ठीक आहे. तर हा ना वाटूळ तिठा आहे बघा. इथून आपण आता मगाशी आपण ब्लॉग चालू नाही केला कारण तेच प्रॉब्लेम होता की पाऊस होता आणि घाई पण झालेली. तर हा आपल्याला राईड घ्यायचा होता कुठून जाण्यासाठी आपल्याला वाटूळवरून आपल्याला देवरुख साखरपा करून आपल्याला हे इथून जायचं आहे. तर काय जायचं आहे माहिती आहे का तर येताना तुम्ही जर माझी व्हिडिओ बघितली असेल ना तर तुम्हाला तिकडून खड्डे भरपूर भेटतात म्हणून आपण ह्या बाजूने आपण आता देवरुख 50 किलोमीटर साखरपा 36 म्हणजे पहिलं साखरपा येणार आहे. 50 म्हणजे काही जास्त नाही आहे. तर हे बघा ह्या गाड्या पण इकडूनच जातात. संदेशाने गेलेत पुढे. गाडीवाला आपल्याला जायला देईल का नाही पण आपल्याला नको ती रिस्क घ्यायची नाही आहे म्हणून आपण थांबतोय. गाडी कुठली आहे साईपूजा www.saipuja.travels.com वा वेबसाईट पण आहे भाऊची. ही ट्रॅव्हल्स आहे ना ही आमच्या गावातली आहे म्हणजे ओनर आमच्या गावचीत. आता हे फसलोय आम्ही यांच्या मागे थांबून. निघू शकलो असतो पुढे पण नाही निघू शकत आहे. चला आपल्याला इशारा तर दिला आहे त्याने की जा म्हणून. थँक्यू. हां म्हणजे जर समोरचा मागचा जर पुढे जात असेल समोर ना तर नक्कीच जागा द्यावी आणि जर समोरचं दिसत नसेल ना त्याला तर नक्कीच हात दाखवून तुम्ही अलर्ट करू शकता की तू पुढे जा किंवा थांब. तर त्यांनी तसंच केलं मला की जाऊ शकतो पुढे गाडी नाही आहे कारण त्याला ते पूर्ण दिसत होता. हे एका प्रॉपर ड्रायव्हरची निशाणी आहे. आणि एक प्रॉब्लेम झालेला आहे संदेशच्या गाडीचा मागचा टायर झाला आहे पंक्चर. हलते का गाडी 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 हलते का. हा मग चल जिथे भेटेल ना कारण प्रेशर मेंटेन राहतोय. चल आपण आलो होतो पुढे कारण संदेशच्या गाडीसाठी पंक्चरवाला शोधायचा आहे. तर मग बघू ना पुढे जाऊन कोणी भेटते का कारण त्यांच्या सोबत राहिलं तर मग ते सोबत पंक्चर थोडी ना भेटत राहणार आहे. ते मग हळूहळू अजून स्पीड कमी होणार. त्यापेक्षा मी पुढे जाऊन चेक करतो कुठे आहे का म्हणजे जर असेल तर मग आपल्याला तिथे थांबता येईल. मग तसं आम्ही थांबवू ना त्यांना. यार हे रोड भारी आहे एक नंबर आवडलं आहे मला. मी येताना पण तुम्हाला ना व्हिडिओमध्ये सांगितलं असेल. आणि हां त्या व्हिडिओसाठी खरंच थँक्यू. आजच्या दिवसापर्यंत आहेत ना 11,000 व्ह्यूज झाले म्हणजे ते माझ्यासाठी भरपूरच आहेत. चलो ही गाडी आता परत आपल्या पुढे. आता ते मगाशी त्याने वाट दिलेली पण आता परत देईल का माहिती नाही. जाऊया. आपली लेन सोडायची काय जर तुम्हाला जर समोरची गाडी दिसत नाही येते का नाही ते कारण टर्निंगच असा होता की समोर काय दिसणारच नाही. मग ती रिस्क काय घ्यायची आहे ना. 10 मिनिटाच्या लेटने काय होणार आहे का नाही होणार आहे. चला आम्ही हळूहळू जाणार मस्त एन्जॉय करत. हे जे रोड आहे हे सफर आहे जसं येताना एन्जॉय करत होतो. हां त्या इच्छेनं नाही होणार कारण इच्छा नाही आपली मुंबईला जायची. पण जायला लागणार पुढच्या वर्षी येण्यासाठी. 8 दिवस भरपूर मजा केली भजनं केली आरत्या केल्या लाडू खाल्ले बाप रे फरसाण खाल्ला. रिलेटिव्सकडे गेलो तर भारी झाल्या सगळ्या गोष्टी.
सगळा प्रवास पण सुखाचा झाला. 8 दिवस पण प्रॉपर गेले. आपल्याकडे पूजा होती. ज्यांनी आले त्यांनी लाईक करा. नाही आलं ते पण करू शकतात, असं काय नाही. बट पूजेचं आमंत्रण मला त्या व्हिडिओमध्ये द्यायला पाहिजे होतं. मी ते चुकवलं, दिलं नाही. पुढच्या वर्षी नक्की, पुढच्या वर्षी जर आपण पूजा ठेवली तर आपण नक्की इन्व्हाइट करू. हे पाचल आहे वाटतं, पाचल इथून राईटला. मगाशी आहे ना आपण मीटर सेट करायचं विसरलो होतो, म्हणजे घरूनच विसरलो होतो. आम्ही मीटर कुठे सेट केला, आय थिंक हातिवल्याच्या थोडंसं पुढे, म्हणजे पेट्रोल टाकल्यानंतर. तर आता किती किलोमीटर झालेत ना ते मी तुम्हाला दाखवतो. आता 6:30 झालेत, सॉरी 5:45 झालेत. आम्ही 5:45 वाजता निघालेलो, म्हणजे आता 1 तास झाला आहे आपल्याला. हे वारगावचे आहेत, संकेत वळंजू, परत सुप्रभात राऊत वगैरे जे होते ना. हा आता संकेत चालला आहे पुढे. युनिकॉर्न घेऊन आलेत आणि एक FZ आहे, सेम आपल्यासारखीच आहे. तर हे आपल्याला इथेच भेटले, जिथे आता तो वाटूळ फाटा होता ना तिथेच भेटले. अरे वा, हा रोड बघा, वा काय जबरदस्त आहे यार. हा 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 हा, मजा आली. म्हणजे असं पाहिजे काहीतरी. म्हणजे आपल्या कोकणात वळणं पण आहेत, स्ट्रेट रोड पण आहे, जसा की हा हा हा. युनिकॉर्नची एक गोष्ट सांगतो, माझी फर्स्ट चॉईस होती युनिकॉर्न. का माहिती नाही, कशी माहिती नाही, बट युनिकॉर्न मला आवडायचे. म्हणजे मी हॉर्नेट घ्यायच्या आधी माझं फर्स्ट चॉईस जर कुठली असेल ना तर ते युनिकॉर्न. म्हणजे मी हॉर्नेट घेईपर्यंत माझी हॉर्नेट चॉईस नव्हती, म्हणजे फर्स्ट चॉईस. बट वैभव माझ्या मामाच्या मुलाने रिकमेंड केली की घेतोयस तर मग आता ती घेऊ शकतोस, म्हणजे कुठली हॉर्नेट. मी म्हटलं नाही रे, मला युनिकॉर्न. कारण त्या टाईमला पण युनिकॉर्नना महाग भेटत होती खूप, कम्पॅरेटिव्हली माझ्या हॉर्नेटपेक्षा. आणि मग हॉर्नेट जी आपली आहे ती दिसायला पण छान होते आणि ॲव्हरेज पण ठीक होता. म्हटलं घेऊया. गाडी पण मोठी आहे, टायर पण प्रॉपर आहेत, जाड मस्तपैकी. मंडळी, खूप टाईम नंतर ना कॅमेरा ओपन केला आहे. 2 प्रॉब्लेम, एक पाऊस आणि दुसरं चार्जिंग. 100% चार्ज करून आहे ना तो एकदम डिम दाखवत होता. काय करणार. आत्ता आम्ही आहे ना चिपळूणच्या थोडंसं मागे आहेत, म्हणजे एक 17 किलोमीटर. संगमेश्वर वगैरे क्रॉस केला आम्ही. आणि एक प्रॉब्लेम झाला, संदेशचा गाडीचा टायरची जी हवा आहे ना त्यामधली आम्हाला वाटलं की तो पंक्चरच झाला आहे. म्हणून मग शेवटी पंक्चरवाला शोधत पुढे आलो. आणि मग पेट्रोल पंपावरती आपल्याला एक पंक्चरवाला भेटला. मग ॲक्च्युली पंक्चर नव्हता, पण ती हवा कमी झालेली त्याच्यामध्ये, त्यामुळे ते एकदमच पंक्चर टाईपच वाढत होतं ते. आत्ता प्रॉपर निघालो आहे. नाश्ता केला आपण. नाश्ता आपण कुठे केला माहिती आहे का, जिथे आपण लास्ट टाईम केला ना, म्हणजे मुंबईवरून गावाला येताना. तो खूप वडापाव आम्हाला भारी आवडला होता. म्हणजे सकाळवाला नाश्ता नाही, आम्ही संध्याकाळवाला केला होता तिकडे. तर तो 1 नंबर होता. तर तिथेच नाश्ता केला. काय काय खाल्लं, 3 वडापाव खाल्ले जबरदस्त. आणि संदेशने आणलेलं मटण, वा जबरदस्त खाल्लं आणि निघालं. आता संदेशने पुढे जस्ट गेलेत, आम्ही थांबलेलो 1 नंबरसाठी. तोपर्यंत ते निघून गेलेत फटाफट. आपण त्यांना कवर करू शकतो आपल्या पद्धतीने. आता हा गाडीवाला बघा मध्ये येईल. लेट म्हणजे ना आम्ही भरपूरच लेट झालेलो आहोत, प्रमाणाच्या बाहेर. ठीक आहे, पर्याय नाही त्या गोष्टीला. लेट झाल्याबद्दल काय असं काय प्रॉब्लेम नाही आहे, कारण आरामात पोचले तरी काय चालेल आम्हाला. आता जेवायला कुठे थांबायचं. जेवायला म्हणजे काय, आम्ही प्रॉपर जेवत नाही असं, बट वडापाव वगैरे खातो. आता काय झालं माहिती आहे का, आता आम्ही एक 15-20 मिनटापूर्वी ना नाश्ता केला ना, म्हणजे 3 वडापाव खाल्ले. मला आली सुस्ती, म्हणजे अक्षरशः मला झोप येत होती. गाडी लावली साईडला, डोळ्यावर पाणी मारलं आणि आता निघालो. आता काही वाटत नाही, आता एकदम फ्रेश आहे. रात्री झोपायला आम्हाला उशीर झाला ना, परत लगेच उठलो, त्याच्यामुळे हा प्रकार घडला. नाही तर मग झोप आली नसते आम्हाला. हे ना चिपळूणचं सिटी आहे वाटतं, मार्केट. आता ते ॲड्रेसही पूर्ण काय दिसत नाही. नाही, सावर्डा आलाय. सॉरी, हे सावर्डा आहे.
चिपळूण तेच म्हटलं, चिपळूण 17 किलोमीटर आहे, लगेच कसं काही चिपळूण दाखवेल. काय राव, चिपळूण अजून येऊचा यो तर सावर्डा असा. हे बघा, हे पण मुंबईला जातात, म्हणजे अक्षरशः ड्यू घेऊन पण मुंबईला चालले. जिद्द पाहिजे हो. स्कूटीवरून लोक लडाख करतात, कोकण काय आहे. पनवेल 241, खेड 45. आपण डायरेक्ट खेडला जायचं, 45 किलोमीटर नॉनस्टॉप जाणार. म्हणजे हेच आहे की जर तुम्हाला खड्डे चुकवून मुंबई टू गाव, गाव टू मुंबई करायचं असेल ना, तर हा एकच पर्याय, म्हणजे 2 आहेत ॲक्च्युली. जर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर पुण्यावरून कोल्हापूरला सीधा जा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला खालूनच इकडूनच यायचं आपल्या रोडने, तर ते 2 ऑप्शन आहेत. जे येताना आम्ही अर्धे सक्सेस केले, अर्धे राहिले. कारण आम्हाला यायचं होतं डायरेक्ट खोपोलीवरून डायरेक्ट माणगावच्या पुढे बाहेर, पण तो रोड समजणार नाही, त्याच्यामुळे आम्ही सर्व गाड्या टाकल्या जो आपला प्रॉपर रोड आहे तिथून. बट एक ऑप्शन आहे, कारण माणगावनंतर चिपळूणपर्यंतचा रोड छान आहे, पण त्याच्यानंतर संगमेश्वरपासून ते हातकंबा रांजापर्यंत जो तुम्ही बोलू शकताय ना, तर तो पूर्ण खराब पट्टा आहे. तर तिथून तुम्हाला एक ऑप्शन आहे, म्हणजे संगमेश्वरवरून देवरुख, साखरपा, दाभोळ, वाटोळ करून तुम्ही ते डायरेक्ट हायवेला बाहेर पडू शकता. त्याच्यानंतर जबरदस्त रोड आहे. हे बघा, असं काहीतरी पाहिजे की बसूनच मस्त इथे खा, घरून घेऊन या, घरचं खा, घरचं जेवा मस्तपैकी. 4 व्हीलर आहेत ना, एकदम सुसाट चाललेले आहेत, एकदम ऐकत नाहीत जरा पण. म्हणजे काय आहे ना की त्यांच्या चुकीमुळे दुसऱ्यांना हानी नाही झाली पाहिजे असं आपल्यालाही वाटतंय, किंवा इवन आपल्या चुकीमुळे पण. हे बघा, आता ह्याने कुठे काय लेन टाकले आहे ते बघा. आता हा नसता रोड, मग काय केलं असतं त्याने. मुंबईची गाडी असा ना उलटी सुलटी मारता. हे बघा, काहीतरी विकूक बसले तिकडं. काय टन एक नंबर आहे, काय प्रॉब्लेमच नाही. आता इथून मस्त ना 45 किलोमीटर, 45 ते 70 किलोमीटर मला वाटतं एक नंबर रोड आहे, सगळा झालेला आहे. आता फक्त गाडी अशी घेऊन जायची आहे व्यवस्थित. आयला संदेश गेला लई पुढं रे. मी म्हटलं नाही एवढं नाही जाणार, भेटू आपण त्याला. छे, पळाला बाबा. मंडळी, हे समोरचं तुम्ही डोंगर बघू शकता. आहा, किती घनदाट आहे की बाप रे, एकदम भारी यार. म्हणजे कोकणची ॲक्च्युली ही खासियत आहे की घनदाट जंगलं, ग्रीनरी, म्हणजे 4 दिशेला डोंगर, पर्वतरांगा. आपली सह्याद्रीच आहे ना, डाऊट आहे का यार. आपल्या मागे प्रवीणची गाडी आहे MT-15. बघ, MT-15 घेऊन चालला. हा हा हा, भारी गाडी आहे, पॉवरफुल गाडी, नुसती रेमटवत आहे. रोड आहे ना एकदम जबरदस्त आहे यार, म्हणजे ना गाडी चालवायला एकदम मजा येते. म्हणजे 85 to 90 ना असं मेंटेन करता येतो आहे. फक्त जास्त गाड्या नाही पाहिजे, कारण ह्या ज्या 4 व्हीलर आहेत ना, हे नाटक करतात जरा इकडून तिकडून फिरवून. संदेशने पण गाडी तगडी मेंटेन केली आहे, सरळ सरळ. अजून सापडला नाही आहे तो, पुढे आहे. जबरदस्त खेचली आहे गाडी त्याने पण. चांगलं आहे, पण चांगलं आहे. हा, चिपळूण लिहिला, चिपळूण. काय बोलणार आता या लोकांना. अरे जरा पण बघत नाही. हे बघा, चिपळूणची नदी कळंबस्ते आलंय. आता बघतो जरा, पप्पांना फोन करतो, कारण आई पप्पा पण ना आजच निघतायत. म्हणजे इव्हन निघाली असतील आता. 8:30ची गाडी होती, 1 तास लेट होती. मेसेज आलेला मला, तर पप्पानी वगैरे टाईमवरतीच गेलेले, पण गाडीचं लेट आहे त्याच्यामुळे आता बसलेत का माहिती नाही. अजून आली नव्हती, 9:30 पावणे 10 झाले तरी पण. रोडला आहेत ना, परवा दिवशी भरपूर गाड्या होत्या. म्हणजे परवा दिवशी म्हणजे कोणता वार माहिती आहे का, शुक्रवार शनिवार, भरपूर म्हणजे भरपूर गाड्या सुटलेल्या. आज कंपॅरेटिव्हली थोड्याशा कमी आहेत, म्हणजे आहेत फक्त थोड्या कमी आपण बोलू शकतो. संदेश नाही ना भारी स्पीड मेंटेन ठेवला आहे. आमच्या पुढे कंटिन्युअसली आहे तो. आता परशुराम घाट 5 किलोमीटर आणि खेड आहे 26 किलोमीटर. परशुराम घाटामध्ये पण मजा येते यार, एक नंबर आहे माहिती आहे का.
चला दाखवतो तुम्हाला. येताना आय थिंक ना परशुराम घाट शूट करायला नाही भेटलेला, उतार शूट करायला भेटलेला. म्हणजे आता तोच उतारच आपल्याला येताना घाट म्हणून लागणार आहे त्याच्यामुळे तोच शूट होणार आहे. पण तो जो धबधबा आहे ना, हा एक नंबर. आणि हे CNGची लाईन बघा तुम्ही, तुम्हाला दाखवतो. तरी ही कमी आहे ह्याच्या, आमच्याकडे ना ह्याच्यापेक्षा 4 पटीने असते लाईन, 4 पटीने. विचार करा काय लाईन आहे. बाप रे, यांचे 2 तास गेले म्हणून समजा. पण हे लोक काढतात 2 तास, कारण यांना माहिती आहे आपल्याला जायचं आहे मुंबईला कमी पैशामध्ये. तर मग या गोष्टी त्यांना करायच्या आहेतच. हे बघ, बघितला परशुराम घाट आपला चालू झालेला आहे. मस्त आहे, एक नंबर. म्हणजे इथून ते तिथपर्यंत आहे बघा त्या भागात. दिनूला सांगतो जरा मोबाईलमध्ये त्याच्या कॅप्चर करायला, मस्त एक रील होऊन जाईल. थांबवू शकत नाही ना, कारण ते त्या बाजूला. आपण येताना थांबवू शकलो असतो, पण ते घाई होते आपल्याला भरपूर. झूम कर, झूम. हे बघा काय भारी आहे यार, एक नंबर. माझ्याकडे ना ह्याच्यातला जुना फोटो आहे. जुना रस्ता होता तेव्हा, आता हे नवीन रस्ता झाला आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला समजणार नाही. पण जुन्या रस्त्याचं फील होतं ना, ते त्याच्याने ते एक नंबर वाटायचं. माझ्याकडे पूर्ण फोटो आहे तो. चला तुम्हाला खालचा नजारा दाखवतो यार. हा एक नंबर. थांबवतोच गाडी मी. ही पूर्ण चिपळूणची नदी आहे ना रे, ही भरता ना आईला. पाऊस येणार वाटतं. महाडाच्या जवळच आला, एक 12 ते 13 किलोमीटरवरती आहे. पोचणार आपण एक 15 मिनटामध्ये महाड आपण पोचू. आणि थोडं थांबू, आणि संदेशची पण वाट बघायला लागेल ना. थोडं मागे थांबलो आहे, म्हणजे जास्त मागे ना, एक 5 मिनटामध्ये तो पोचू शकतो आम्ही थांबल्यानंतर. 14 किलोमीटर आहे खेड, 14. ठीक आहे, म्हणजे काय जास्त नाही. 15-20 मिनटाचं अंतर, म्हणजे 11:30 ना. आपण 12पर्यंत आपण खेड पोचू. 7 तास, बापरे. मंडळी 500 मीटरवरती बोगदा आहे. म्हणजे तुम्हाला आता ना दिसत पण असेल माझ्या समोरच बोगदा. कुठला? कशेळी. हे बघा, हे लोक आहेत ना, हे 4 व्हीलरवाले आहेत ना, वाट लावतात. कसेही जातात उलटे सुलटे. काय बोलणार आहे या लोकांना, काहीच नाही बोलू शकत. हां म्हणजे ऑब्व्हियसली यार लेटच झालं आहे आपल्याला. आता इथे स्पीड लिमिट 30चा दिला आहे आपल्याला. लेट तर झालं आहे, पण काय करणार, पर्याय नाही. चुकलो तिथे आमचा 1 तास फुकट गेला, 1 ते सव्वा तास जास्तच गेला. पण जाऊ देत, जायचं आहे आरामात. हा गडकशेळी बोगदा बघा, हा तिकडून त्या साईडचा पण दिसतोय रे. मस्त, एक नंबर. ही मी व्हिडिओ पूर्ण दाखवली होती का माहिती नाही येतानाची, म्हणजे नाही, मी अर्धी कापली होती. कारण तो पूर्ण 1 ते 1.5 किलोमीटरचा पूर्ण रस्ता आहे ना तो. तर तेवढा कॅप्चर करण्यासाठी मला वाटतं 2 ते 3 मिनिटं घेत होते वाटतं. कारण हा एवढा स्पीड इथे आपण मेंटेन नाही ना ठेवू शकत, कारण 30चा लिमिट आहे याला. चल रे बाबा चल. दोन्ही ओपन ठेवले पाहिजे होते, म्हणजे वरून जायला पण ओपन ठेवला पाहिजे होता, आणि बोगद्यातून जायला पण. वरतून मजा आली असती. पुढे पाऊस आहे वाटतं, प्रॉब्लेम आहे. पुढे पाऊस आहे. ह्या काय आहेत मशीन्स कसल्या, काहीतरी तयार होतं इथे बघ. हे ना काहीतरी बोगद्याचंच काम करण्यासाठी ह्या मशिनी आहेत. यार प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिक लागला. कसा काय झालंय का? डायव्हर्जनमुळे कदाचित असू शकतं इथे. चल बाबा चल, का नाही म्हणतो.
नाही ट्रॅफिक तर नाही आहे, फक्त हे डायव्हर्जनमुळे थोडासा प्रकार हा घडतोय. ठीक आहे. काय होतं माहिती आहे का, गाडी आहे आपली जड, जी मला सावरत नाही. पाय लावायला गेलो, पाय पोचत नाही. करने का तो करने का क्या. ये बघ चलो आपण ना निघूया फटाफट. ही आपल्या पुढची गाडी होती, मग अशी आपण जिथे थांबलेलो तिथे हे लोक होते. चलो हळूहळू. यार आपण गेल्या वेळी तर तिकडून आलो वरून, हा रोड बंद केलाय का मग? यार हा अरे रेव्यात नाही ती का सर, ते माणगावला पोचू, अजून पोचलो नाही आहे, थोड्या वेळात पोचू. म्हणजे थोडं आता परत थांबलेलो, म्हणजे परत चार्ज केला गोप्रो आणि मग परत लावला, कारण मगाशी पाऊस पण आला आणि ऑटोमॅटिक बंद झाला. म्हणजे कधी जसा कशेळी बोगदा संपला तसा पूर्ण कंप्लीट ना ते बंदच झालं. मी फुल चार्ज करून ठेवून पण ते बंद झालं. आता जाऊ दे, काय करणार मग ठेवला थोडा वेळ, पूर्ण चार्ज व्हायला ठेवला. आता झालं आहे 90%. आता त्याला बंद केला तर मग तो परत 0 जाईल. म्हणजे हा इश्यू आहे ना, हा गोप्रोचा नाही आहे, हा बॅटरीचा आहे. यार आता परत तुम्हाला ते स्ट्रक्चर दाखवायचं विसरून राहिला आता. शेट. इथे आहे ना, हे बघा, ही पटरी आहे ट्रेनची. म्हणजे वीर स्टेशन आहे ना इकडे, पुढे मला दिसतंय म्हणून मी सांगितलं. एक्झॅक्ट माहिती नव्हतं मला, पण हे वीर स्टेशन आहे. मंडळी पोचलोय आपण आता माणगावच्या पुढे, आणि भूक लागली होती ना, म्हणून काहीतरी खायचं म्हणून आता मिसळ. तर मिसळ खायला थांबलोय आपण. बघा आपण, आणि हे ढाबा आहे मोरिया वडापाववाले, वडेवाले, मोरिया ढाबा. संदेशने भाई जबरदस्त खेचले हा, एक नंबर. म्हणजे एक नंबर. ही जशी जर येताना खेचतो ना, तर आम्ही 5 वाजता घरी पोहोचलो असतो. काय वाटतं रे दिनू? येताना खेचतो 7:30 वाजवले नसते, म्हणजे जो ट्रॅफिक भेटणार होता ना तो भेटला नसता. 3 वाजता घरी पोहोचलो असतो आपण, 1 वाजताच पोहोचलो असतो. चल नाश्ता करून भेटतो तुम्हाला डायरेक्ट गाडीवर. आता काय पाऊस नाही. तर आता निघालोय. बकवास मिसळ होती, बकवास. मोरिया ढाबामध्ये कधीच मिसळ खाऊ नका. असं तेल होतं ना की बापरे, आम्ही अर्धी वाटी बाजूला काढला. म्हणजे विचार करा किती तेल वापरतात. आणि आम्हाला वरून काय सांगतात की ते तर्रीसाठी ते असणारच तेवढं. अरे मग तुमची तरी गरम तर पाहिजे, एकदम मीडियमपेक्षा पण थंड होते. प्लस चल ते सोडा, आणि ते 70 रुपये. आणि नंतर घेतले वडापाव प्लेटनुसार. म्हणजे की एका प्लेटमध्ये 2 वडापाव 30 रुपये. वडा म्हणजे एवढा वडा फक्त बस. म्हणजे जे ट्रेनमध्ये देतात ना वडे गोल तसावाला, ते 2 घेतले. फालतूमध्ये आमचे 340 रुपये गेले माहिती आहे का, फालतूमध्ये. जाऊ द्यात, तुमचे वाचू नये म्हणून मी तुम्हाला सांगितलं. माणगावमध्ये मोरिया ढाबा म्हणजे जोशी वडेवाले आहेत ना, त्याच्या पुढेच आहे. मुंबईला येताना लेफ्ट हँड साईडला. कधीच खाऊ नका. आज आहे ना पाऊस भरपूर आहे. मला कॅमेरा चालूच नाही करता येत आहे, तर जरा आला की लगेच परत बंद, परत काढून ठेवतो. चला 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 चला, कुठपर्यंत जाता येते बघूया. ह्या गाडीला तर ओव्हरटेक करणारच आपण. चला, पाऊस परत आला यार. पाऊस पण आहे ना आज भरपूरच आहे. काल माझी ताई आणि गेली, जरा पण पाऊस नव्हता. आणि आज आहे. आजचा दिवस थांबतो तर काय झालं असतं यार. चला आता वाटतंय परत पाऊस आल्यावरती परत कॅमेरा काढून ठेवायला लागणार. मग ते काय होतं, प्रॉपर शूट नाही करता येत. मंडळी आपल्या गाडीचा अवतार दाखवतो पूर्ण दिवसभरात. हे आता चाललेत मंडळी
आणि हे आपल्या गाडीचा अवतार आहे. पूर्ण माखली आहे एकदम मातीने, बघू शकता. आणि जास्त आता लगेच नाही आहे आपलं, हा एवढीच बॅग बांधली आहे फक्त, बस बाकी काही नाही. आणि ही बॅग आपण मध्ये घेतो आहे. हा दिनूचं हेल्मेट आहे. तर आता चला पुढच्या प्रवासाला लागूया. आता जास्त असं लांब नाही आहे, फक्त 80-70 किलोमीटर आहे. चला मंडळी निघालो. इकडून बघा हे ट्रेनचं ट्रॅक पण आहे, जवळच आहे. आणि आता आपण निघालो. आता नॉनस्टॉप प्रयत्न करूया जायचा. हां लेट तर झालंच आहे, म्हणजे असं आहे ना, आम्हाला उशीर झाल्याचा पश्चाताप असं काहीच वाटत नाही आहे. फुल आम्ही जर्नी एन्जॉय करतोय की प्रवास झाला तर असा झाला पाहिजे वगैरे वगैरे. लेट होणं, लवकर पोचणं हा वेगवेगळे भाग आहेत. मजा करणं हा वेगळा भाग आहे. आम्ही मजा करत चाललो आहे. बस पेनला आहे मी आता पेनवरून डायरेक्ट पनवेल आणि मग घरी. आपण आता संदेशला विचारलं पाहिजे की तू कुठून चालला आहेस. आणि आपला रूट तर डिसाईडच आहे ऑलरेडी, फक्त संदेशला विचारलं पाहिजे तुझा रूट कुठला आहे. कारण प्रवीण आहे दिव्याला राहणारा आणि संदेश राहतो सांताक्रूजला. आम्ही दोघं भांडूपचे असल्यामुळे आम्ही नाहूरवाला हायवे पकडून सरळ ऐरोलीवरून नाहूरला, तिथून भांडूप. आता ह्यांचं कसं होतं आहे काय माहिती. हा संदेश त्याला कुठे सोडतो आहे. फक्त मुंबईलाच पाऊस नाही आहे, बाकी गावाला मस्त पाऊस पडतो आहे. आज तर दिवसभर असा बेकार पाऊस होता. आता इकडे बघा, इकडे पूर्ण ऊन पडतं आहे, म्हणजे इथे पाऊसच नाही अजिबात. ही जी आपल्या समोर आहे ना, ही एक्स्ट्रीम 125R म्हणजे ही हिरोने काढलेली आहे. तर तुम्हाला गंमत सांगतो की मी जेव्हा गाडी बुक करायला गेलो ना, तेव्हा मी फर्स्ट गाडी याची टेस्ट राईड घेतली होती. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी ही गाडी बुक पण केलेली 1000 रुपीज देऊन. बट त्यानंतर एक दोघांनी मला कॉन्टॅक्ट केला की अरे नको घेऊ, थोडे प्रॉब्लेम आहेत. बट खरंच मला नाही वाटत की असे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये. एकदम छोटी वाटते आणि भारी वाटते. आपली दुसरी गाडी बघा, ही बघा पुढे आहे प्रवीण आणि संदेशने मजबूत खेचली आहे गाडी. हे बघा अंडू पंडू आहेत दोघं पण. प्रवीणने त्या बॅगला साधं कवर पण बांधलं नाही आहे, असेच भिजवत घेऊन आला आहे तो सकाळपासून. पूर्ण भिजली आहे त्याची बॅग, आतमध्ये कपडे आहेत, काहीतरी सामान असेल, त्याला काहीच पडलेली नाही आहे. आता त्याला नाही पडले आहे, मग आम्ही कशाला सांगणार. त्याला सांगून दोनदा थकलो. घरी असतानाच बोललो की पिशवी टाक पिशवी टाक पिशवी टाक. नाही, हे संदेशचं नाही आहे, आपलं प्रवीणचं नाही आहे, संदेशचं आहे. करेक्ट. नाही अरे त्याच्यात फक्त डब्बेच आहेत. बरोबर. अरे कपडे आणलेत का नाही, काय माहिती काय केलं नाही त्याने. या बाजू घे. वाशी नाका ये कहाँ आ गया. ये हम आ गए वाशी नाका. याला पेनमध्ये काय वाशी नाका आहे का. मंडळी हा समोरचा व्ह्यू बघा काय जबरदस्त आहे. हे पेनमधलं आहे. समोर मस्त डोंगर आहे. मंडळी आपण पोचलो आहे आपल्या मुंबईमध्ये. म्हणजे आता मी ऐरोलीच्या ब्रिजला आहे. मध्ये काही शूट नाही करता आलं ना, पनवेल ना पेन, माणगावला थोडंसं. पण नंतर मग पाऊस आला आणि मग कॅमेरा डाऊन झाला पूर्ण, बॅटरी त्याची. तर आत्ता मी त्याला चार्ज करून परत ओपन केलं आहे. बघा आपण आता आलो आहे मस्त नाहूरला पोचू डायरेक्ट, म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेकडून. तर हा जो ब्रिज आहे ना, हा ऐरोलीवाला ब्रिज आहे. कसला सुंदर सनसेट व्ह्यू दिसतोय बघा. मी खूप वेळा येतो इकडे फोटोशूट वगैरे करायला. मी एकदा प्रवीण आलेलो. तुम्ही जर फेसबुक इंस्टाग्रामला बघितलं असेल तर तुम्हाला दिसेल. जबरदस्त व्ह्यू आहे. ते चेकिंग चालू आहे पोलिसांची. ही ना इथे डेली असते. डेली म्हणजे डेली. आणि पुढे पण असतील. पुढे ट्रॅफिकवाले असतात आणि इथे खाकीवाले असतात. पण आता इथे नाही आहे ट्रॅफिकवाले. हे जे समोर आहे ना, हे अशफोर्ड रॉयल बिल्डिंग, हे नाहूर स्टेशनच्या समोरचीच आहे. तर कसलं सुंदर व्ह्यू आहे बघा हा.
मस्त वाटतंय. मी डेली ना जर बाईक घेऊन आलो ना तर माझा रूट हाच असतो. मी तुम्हाला एकदा फिशमधून ते घरापर्यंतचा ब्लॉग ना दाखवेन. हा ना एक शॉर्टकट घेतला आहे मी, म्हणजे LBSचा ट्रॅफिक चुकवण्यासाठी. हा शॉर्टकट नाही आहे, हा लॉंगकट आहे, बट ट्रॅफिक नाही भेटणार कदाचित. जर इथे ट्रॅफिक नसेल तर मग पुढे ट्रॅफिक नाही. बघूया. सकाळी 5:45 वाजल्यापासून ड्रायव्हिंग करतोय. बापरे, म्हणजे कंप्लीट माझे 12 तास होऊन गेलेत. ट्रॅफिक पण ना आता भरपूर आहे आणि मला धुवायची आता गाडी. तर मी चाललो आहे आता, पोचेन एक 2-3 मिनटामध्ये. आणि मग तिथून काय घर जास्त लांब नाही आहे माझं, एक 5 मिनटावरती आहे. तर संपवतो व्हिडिओ मी इथेच. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि कोणी नवीन असेल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब पण करा. धन्यवाद, थँक्यू, आभारी आहे.